Bharat Mata ki! Jai. Wow, I love the way these young soldiers are expressing their patriotism. युवराज, आपण सहलीला जायचे का रे? हो जाऊया ना. कुठे जायचे? जाऊया दुबईला. नको रे, आपण आपली देशाची सहल करूया. कुठे? काश्मीरच्या नंदनवनात जाऊया. चला तर मग जाऊया काश्मीरला. काश्मीरची थोरवी पाहूया. आमच्या ट्रिपचा प्लॅन या नाटिकेतून. नमस्कार. आम्ही सादर करीत आहोत एक छोटंसं नाटक, आमचे उन्हाळ्याचे ट्रिप प्लॅन. अन्नपूर्णा, ए अन्नपूर्णा, काय म्हणतोस रे शिवम? कुठे जायचा प्लॅन आहे? उन्हाळ्याच्या सुट्टीत दुबईला जायचा प्लॅन आहे. अरे शिवम, आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत काश्मीरला जाऊया ना रे. फार मज्जा येईल ना रे. नाही, आपण दुबईलाच जाऊया. माझा मित्र मागच्या वर्षी गेला होता, काय धमाल केली त्याने. नाही, आपण युरोप देशातच जाऊया. हो हो चालेल, आपण युरोप देशात जाऊन धमाल मज्जा करू. अरे काय हे, कुठे जायचं प्लॅन करत आहे तुम्ही? उन्हाळ्याच्या सुट्ट्यात दुबईला जायचा प्लॅन आहे. काय रे ती दुबई? नुसत्या उंच उंच इमारती, काय तर म्हणे बुर्ज खलिफा, जगातील सर्वात उंच इमारत. बघता बघता पडायलाच येते. तुला काय माहित ग, त्यांनी किती प्रगती केली आहे. हो, त्यांनी खरंच खूप प्रगती केली आहे. वाळवंटात उंच उंच इमारती बांधल्या आणि बागे देखील फुलवली. आणि हो, बागेसाठी पाणी आपल्याकडूनच घेऊन गेले. नेऊ दे, पण बाग फुलवण्यासाठी पाणी लागतंच. त्यांनी समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरले. आणि हो, तिथे नुसत्या उंच इमारती बागे नाही, तर तिथे फरारी वर्ल्ड देखील आहे. फरारी वर्ल्ड. माझा मित्र तर सांगत होता, तिकडं एक राईड अशी आहे, 8 किलोमीटर चालते आणि 60 सेकंदात पार करते. कसलं जोरात, काय मजा येत असेल. कसली मज्जा म्हणे, बसणाऱ्या लोकांना किती भीती वाटत असेल. भीती काही नाही, मज्जा येते मज्जा. तुम्हाला माहित आहे का, तिकडे वाळवंटात गाड्यांची राईड असते. गाड्या अशा खाली वर होता की पोटात गोळा येतो. बाद झालं रे तुमचं दुबई पुराण. तुम्ही मला एक सांगा, उन्हाळ्यात दुबईला जाऊन करणार काय? सगळ्या दुबईमध्ये नुसतं गरम आहे. तुझं बरोबर आहे, पण तिकडं एसी गाडीतून फिरतात. एसी म्हणजे काय? आपण दुबईला जाऊन एसी गाडीतूनच फिरायचे, काय उपयोग? त्यापेक्षा काश्मीर बघ, आपल्या भारत देशातील स्वित्झर्लंड आहे जणू. दुबईचे लोक देखील उन्हाळ्यात स्वित्झर्लंडला जातात आणि आपण आपले इथे असून नाही जात. आहा हा, काय ते निसर्ग सौंदर्य. तेथील उंच चिनार वृक्ष, बर्फ आणि बर्फावर पडणारी सूर्यकिरणे, जशी की सगळीकडे सोनेरी आभा. आणि असा बर्फ घ्यायचा आणि अचानक समोरच्याच्या अंगावर फेकायचा. आणि हो, थंडी वाजू नये म्हणून बॅग भरून कपडे घेऊन जायचे आणि तिच्यावर बसून बोलायचं, अरे चेन लागत नाही. अरे राहू दे, आम्ही लावू बरं आमच्या बॅगेची चैन. तुमच्या दुबईपेक्षा कितीतरी पटीने काश्मीर छान आहे. नुसतं निसर्ग सौंदर्य आणि बर्फ नाही, तिथे ती देवभूमी आहे. देवभूमी, कितीतरी जुन्या मंदिरे आहेत आपली तिथे. तिथली काय फुले तर इतकी दुर्मिळ आहेत की ती जगातील कुठल्याच भागात दिसत नाही. ती फुले आणि फुलावर बसणारी फुलपाखरे. गेली तुझे फुलपाखरे उडून. पण मला एक सांग, तिथे दुबई सारखी फन रिव्हर आहे का? म्हणजे ती खोडातून येणारी? नाही रे बाबा, तशी नाही. पण तिथल्या डल लेक मधील शिकाऱ्याची राईड खूप छान असते म्हणे. मज्जा म्हणून आपण सर्वांनी होडीत बसायचे. आणि हो, आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य न्याहाळायचं. असं निसर्ग सौंदर्य मिळेल का तुम्हाला दुबईमध्ये बघायला? मला मान्य आहे, त्यांनी प्रगती केली, उंच उंच इमारती बांधल्या. पण हे नुसते वरवरचे देखावे. त्या उलट काश्मीर बघ, सगळं कसं निसर्गाने निर्माण केलेलं. आणि हो, एक टेन्शन नेहमीच राहणार दुबईमध्ये, ते म्हणजे जेवणाचं. आपल्याला तर शाकाहारी जेवण लागते ना. तुझं बरोबर आहे, पण मी कधी विमानात नाही बसलो ग. अरे तेवढंच ना, आपण काश्मीरला पण विमानाने जाऊ शकतो की. चालेल, आपण आई बाबाला सांगू, या वेळेची उन्हाळ्याची सुट्टी काश्मीरला. स्वर जर कुठे असेल तर ते काश्मीरमध्ये. सृष्टीच्या कुशीत वसलेले काश्मीर, भारताचे नंदनवन काश्मीर. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय.